पुण्यनंद द्यायला गेल्यावर एसआय लोक रिपोर्ट देतात सतत गैरहजर. अरे काय करेल ते सतत गैरहजर मरण का. बकाया वेतन के लिए मनपा कर्मचारी आक्रामक, वेतन के लिए बढ़े हुए जीएसटी अनुदान की मांग। शाखा अभियंता के कार्यालय के सामने जमकर नारेबाजी। परभनी मनपा के कर्मचारियों और सेवानिवृत्त कर्मचारियों का पिछले 5 महीनों से वेतन बकाया। परभनी महानगर पालिका के कर्मचारियों और सेवानिवृत्त कर्मचारियों के पिछले 5 महीनों से वेतन बकाया है। बकाया वेतन और वेतन के अंतर की राशि तत्काल देने तथा नियमित वेतन के लिए बढ़ा हुआ जीएसटी अनुदान उपलब्ध कराने की मांग को लेकर सोमवार 10 अगस्त को कर्मचारियों ने आक्रामक रुख अपनाते हुए धरना आंदोलन किया। इस दौरान शाखा अभियंता के कार्यालय परिसर में जमकर नारेबाजी कर कर्मचारियों ने अपना रोष व्यक्त किया। पिछले 5 से 6 महीनों से मनपा कर्मचारियों का वेतन बकाया है। नियमित वेतन के लिए महाराष्ट्र राज्य नगर पालिका नगर पंचायत संवर्ग अधिकारी एवं कर्मचारी संगठन की ओर से लगातार शासन स्तर पर इस मुद्दे को उठाया जा रहा है। बताया जा रहा है कि परभनी महानगर पालिका को जीएसटी अनुदान काम मिलने के कारण कर्मचारियों का वेतन समय पर भुगतान करने में देरी हो रही है। संगठन की ओर से बढ़े हुए अनुदान के लिए प्रस्ताव शासन के समक्ष प्रस्तुत किया गया था। इस प्रस्ताव को मंजूरी देने के लिए शासन ने 4 नवंबर 2025 को एक समिति का गठन भी किया। हालांकि अभी तक बढ़े हुए जीएसटी अनुदान का मुद्दा हल नहीं हुआ है। इसके साथ ही वेतन के अंतर की बकाया राशि का भी भुगतान नहीं किया गया है। लगातार वेतन नहीं मिलने के कारण कर्मचारियों के सामने आर्थिक संकट खड़ा हो गया है और उन पर भुखमरी की नौबत आने का आरोप कर्मचारियों की ओर से लगाया गया है। बार बार शासन स्तर पर पत्राचार और फॉलोअप करने के बावजूद बढ़े हुए जीएसटी अनुदान में वृद्धि नहीं हुई। इसी के विरोध में सोमवार 10 अगस्त को कर्मचारियों ने आक्रामक भूमिका अपनाते हुए आंदोलन किया। कर्मचारियों ने शाखा अभियंता के कार्यालय का घेराव करने हुए जमकर नारेबाजी की। इस दौरान महापौर सैयद इकबाल ने कर्मचारियों से संवाद किया और उनके आंदोलन को अपना समर्थन दिया। इस आंदोलन में संगठन के अध्यक्ष नासिर खान, वहीद खान, अनुसायाबाई जोगदंड, के भरसाकड़े, वीएस उफाड़े, विजय ठाकुर, खाजा मोइन खान, विश्वनाथ गोबाड़े, अभिजीत कुलकर्णी, सीताबाई तांबे, शोभा सालकुड़े, नंदाबाई सोनवने, गुलाबबाई मर्दवाड़े सहित बड़ी संख्या में मनपा कर्मचारी और संबंधित कर्मचारी उपस्थित थे। लोक पुकार न्यूज परभणी। महिला आहेत आणि आमच्या आरोग्य विभागाचे नर्स आहेत, जे सिस्टर आहेत, त्यांचे बी फार आपल्याकडे प्रलंबित कामे ते बी आपल्याला आयुक्ताला बोलून लवकर मार्ग लावावा आणि आपल्या एका आवाजावर माझे माय बहीण जमा होतात। मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पूर्ण संघटनेतर्फे माझ्या माय बहिणीचा बी मी आभार व्यक्त करतो। असेच तुम्ही आमच्या पाठीशी राहा, कारण महिला म्हणजे एक माय बहीण असती आणि ती एक आमची तुम्ही ताकद आहे। तुम्ही आमच्या पाठीशी असं जोपर्यंत आपलं वाढीव अनुदान होत नाही तुम्ही असंच थोडीशी हिंमत धरा आणि असे विचार कोणीच करू नये की आपला ॲब्सेंटी होऊ लागली किंवा आपली पगार कपात नाही। तशी बी आपली कोणती पगार भेटू लागली, 5 महिन्यापासून आपली पगार नाही आणि किती दिवस चालू द्या ते कसं आपल्याला ते पगार काढायची ते जबाबदारी माझ्यावर सोडा, ते मी काढाल। आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना विनंती करतो की या आणि किती वेळेस भारसाकर साहेब आपण या अभियंता लोकांना विनंती केली पण हे हरामखोर लोक आपल्याला साथ देत नाहीत। आणि महानगरपालिकाची जी आर्थिक दृष्टी जे खराब झालेली आहे, मी तो असं म्हणाल ज्या दिवसापासून या लोकाला रेखावार साहेबांनी अभियंता म्हणून घेतलं त्या वाजून या लोकांनी असं लुटलं महापालिकेला आणि महापालिकाची जी आर्थिक दृष्टी खराब केली त्याचं पूर्ण जबाबदार मी या अभियंत्याला धरणार बोलतो। कारण आणि पूर्ण परभणी ह्या महानगरपालिकाला जे सगळं नुकसान होत आहे आर्थिकचं, जे आपल्यावर वेळ आहे त्याची पगाराची 5-5 महिन्याची, याचे जबाबदार हे सगळे अभियंता लोक आहेत। या लोकांनी कसे आपले प्रमोशन गेले, किती पैसे वरी देऊन आणलेत आणि या लोकांनी वरती पैशाचा लालूच लावला। त्यामुळे आता गरीब लोकांचे काम होत नाही, कारण जिथे 1 रुपया लागत होता भारसाकर साहेब आणि आंधळे साहेब अनुसाबाई हे लोक आपला फुकट काम करत होते, पण या हरामखोरांनी आणि या
भ्रष्टाचाराने तिथं जाऊन 1 रुपयाचे 10-10 लाख रुपये दिले, त्यांना पैशाची लालूच लावली, त्यामुळे आपलं काम आता रुकत आहे. हे बी वाढीव अनुदानचे रुकत आहे, त्यांना पैशाची अपेक्षा आहे आपल्याकडून. आणि हे बी जे उलट जिथं जाऊन म्हणतात की हे संघटनेचं काम करू नका कारण संघटना तुमच्या नावावर पैसा गोळा करत आहे. तर मी तुम्हाला अशी विचारतो, मी कधी तुमच्याकडून पैसे मागितले का? आम्ही तुम्हाला कधी बोललो का? हे जे बी आमचे आहे आम्ही आमच्या परिस्थितीनुसार करतो. आणि मी आज बी बोलतो, उद्याही बोलील आणि कधी बोलील. परभणी महानगरपालिकाचा सत्यानाश करणारे हे सगळे आपले अभियंता आहे. आणि परभणीला वाद लावणारा ते रेखेवार साहेब होता, कारण गरजच नव्हती ना. पाणी पुरवठा मी आणि इस्माईल भाई आम्ही आणि अय्यूब भाई आम्हाला आमची पद किलाश्रीची आम्ही सगळे सांभाळत होतो. आता तिथं 3 इंजिनियर, हे इंजिनियर ते इंजिनियर, म्हणजे जितके टेबल वाढले तितकं भ्रष्टाचार वाढणार आहे. आणि या लोकांना ज्या वेळेस मी आपली अडचणची झाली जाणून नाही, हे शहर अभियंत्यांना, या पूर्ण इंजिनियराला, या इंजिनियराचा मी धिक्कार करतो. आणि अशा हलकट लोकांना कधी वेळ आला तर आपण साथ द्यायचं नाही. आणि म्युन्सिपल कामगार संघटनेचे रोहित प्रधान आलेले आहेत व तसेच इस्माईल बाबा आलेले आहेत, त्यांचं स्वागत आहे. आणि त्या लोकांनी मी आपल्या बल्ला पाठिंबा दिला त्याबद्दल मी तुमचा आभार आहे. कारण सगळे लोक आलेत, आपले सर्व स्वच्छता निरीक्षक आलेत काय सोडून, आणि सगळ्या कर्मचाऱ्यांनी पाठिंबा दिला, पण अभियंत्यांनी दिलं नाही. अभियंता हे प्रत्येक वेळी संघटना तोडण्याचं काम करतात. याच्यामुळे की संघटना गोरगरिबाचं काम करते, यांना पैसे देऊन. संघटना ही कोणाच्या घरचं काम करत नसून सार्वजनिक काम करत आहे आणि नियमानुसार करत आहे. जर संघटनेच्या माध्यमातून काही चूक बी झाली असेल तर ती सर्वांच्या वतीने होत असती, एकांच्या वतीने होत नसती. आणि आम्ही जर केलं, ज्यापासून संघटना चालवतो त्यापासून आम्ही नावही सांगू इच्छित नाहीत. ज्या कर्मचाऱ्यांना 58च्या धर्तीवर घरी बसवलं होतं तीच संघटना आहे स्वच्छता कामगार संघटना. 58च्या धर्तीवर त्यांना 60 वर्षाचं करून त्यांना कामावर घेऊन त्यांच्या वारसाला कामाला लावलं, तीच संघटना आहे स्वच्छता कामगार संघटना. आम्ही स्वच्छता कर्मचाऱ्यांचं बोलतो की जेच कर्मचारी आहेत की सफाई कामगारापासून ते मोठ्या अधिकाऱ्यापर्यंत गेले, तीच सफाई कामगार संघटना आहे. म्हणून कोणी कोणाचं उन्हा धुणं काढू नये. आणि नासिर खान साहेबाला एक विनंती करतो, साहेब तुम्ही संघटनेचे अध्यक्ष आहात, ह्या छाटछूट माणसाचं कोणाचं ऐकायचं नसतंय. तुम्ही अधिकारी आहेत, तुम्ही अधिकाऱ्यासारखं वागायचं असते. संघटनेचे अध्यक्ष तुमचा पावर तुम्ही वापर करायचा असतो, हे कोणाचं ऐकायचं नसतंय. आपण प्रामाणिक पान करून हा तुम्हाला भीती कधी असते? तुम्ही भ्रष्टाचार केल्यावर, तुम्ही लोकांना लुटल्यावर, लोकांच्या लेकराबाळाचा गु खाल्ल्यावर लोक मरायला लागलेत तरी त्यांचे लोक रुपया सोडायला तयार नाहीत. त्यांना टळटळा तुम्ही म्हणले तसा सफाई कामगाराचा टळटळा तर सगळ्यांनाच लागेल. कर्मचारी बेहाल आहेत, कर्मचारी बेटविगाराचं काम करून पोट भरलेत, हॉटेलचं काम करून. म्हणून महापालिकेला थोडी लाज वाटायला पाहिजे. म्हणून आम्ही जे करतो ते आमच्यासाठी करत नाहीत, आम्ही सर्वांसाठी करतो. आमच्यावर कोणी बोट दाखवू नये. बोट दाखवणाऱ्याने विचार करावा. एक बोट जर आमच्याकडे असलं तर 4 बोट त्याच्याकडे असतील, हे सर्वांनी विचार करायला पाहिजे. म्हणून कर्मचाऱ्याला बी एक आमची विनंती आहे, सर्व भेदभाव विसरून या ठिकाणी सर्व एकत्रित आले. मी सर्वच कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं आणि सर्व संघटनेचं अभिनंदन करतो. आपला शांततेत चाललेला आम्ही जे मागणी मागतो सगळ्यासाठी मागतो. कोणी आमचे बाप नाही तर कोणी भाऊ नाही, इथं कोणी जातीचा नाही आणि जातीवर राजकारण नाही. म्हणून आमची कळकळीची विनंती, आम्ही जे मागतो आमच्या घरच्यासाठी मागत नाही, कर्मचाऱ्यासाठी मागतो. काही कर्मचाऱ्यांचा उद्देश आलाय, काही कर्मचाऱ्यामध्ये द्वेष निर्माण व्हायलाय की फक्त स्वतःसाठी मागते, स्वतःसाठी कधीच मागत नाहीत. आम्ही सार्वजनिक मागतो. आमच्या मुलाबाळाचं जर काही भविष्य जर काही खुरत असेल, आमच्या मुलाबाळा रात्रंदिवस घाणीचं काम करीत असतील आणि एखाद्याला जर प्रमोशन भेटत असेल, तुमच्या काय टोचरी लागली इथं बामण देशमुख कोणती प्रमोशन व्हायला त्याचं होणार का? आमच्या एखाद्या मानव महाराजाचं जर प्रमोशन झालं तुम्हाला काय काय वाटते? आम्हाला हे सांगायचंय.
जाणून बुजून सांगायचंय आम्ही आमच्यासाठी करत नाही, सर्व कर्मचाऱ्यासाठी भांडतोय. मुस्लिमचा कर्मचारी असो, काही कर्मचाऱ्याचं प्रमोशन झालं, त्याच्या सर्व धर्मातले प्रमोशन झाले, इंजिनियर लोकांचे. आम्ही कोणाला कधी काय म्हणलो? महापालिकेमध्ये देशमुख मुस्लिम समाजाचे प्रमोशन झाले, आम्ही कोणाला काय म्हणलो? जर आमच्या मुलासंघ जर 4 कर्मचाऱ्याचं प्रमोशन होत असेल, तुम्हाला का कळ लागते? रात्रंदिवस आम्ही मेहनत करतो. रात्र आम्हाला फक्त बोट दाखवून द्या, हे सय्यद शादाब हे बाप आहे काय? मी त्याच्यासाठी काम केलंय. हा, तुम्ही मला का प्रमोशन केलंय? ते सय्यद शादाब माझा बाप आहे का? न्यायरत्न खुगे माझा बाप आहे का? आणि तुम्हाला 10 वेळेस प्रमोशन झाले, त्यावेळेसचे काय झाले? तुम्ही जातीवर प्रमोशन करता. मी तसा जातीवर प्रमोशन करत नाही. मी मागतो ना, सर्वांसाठी मागतोय. आणि आतापर्यंत ते करते. माझे आता मुकादम झाले पाहिजे सफाई विभागातले. मी काल पोरं लावले, 31 ऑर्डर निघल्यात. सर्व ग्रॅज्युएशन पोरं आहेत, ते आस्थापनेला आहेत, कुठं बिल विभागाला आहेत. ते माझे बाप आहेत का? ते कोणच पाहिजे? मी त्यांना प्रमोशन द्यायला लावलं, त्यांना कामाला लावलं. माझी विषयच असतोय सफाई कामगाराची शासनाच्या न्यायालयानुसार, शासनाच्या आदेशानुसार, शैक्षणिक पात्रतेनुसार त्यांना आपले ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करून घ्यायच्या आहेत. कोणाच्याही भूल थापेला बळी न पडता ह्या संघटनेच्या मागे सर्वांना एकजुटीने राहायचं आहे. आपल्याला काही लोक मिसगाईड करतात, त्याच्याकडे ध्यान द्यायचं नाही. जे करीत असतात त्याला सुद्धा समजून सांगा की बाबा आपल्याला हे आता हे लास्ट आंदोलन करायचं आहे, याच्यानंतर आंदोलन करायचं नाही. आपल्याला यावेळेस आपलं जे वाढीव अनुदान, आपल्या राहिलेल्या पगारी सगळ्या काढून घ्यायचे आहेत. तसेच मी नासर बापू सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यासोबत कुटुंब आमचं सगळे आमचे कर्मचारी आम्ही सोबत आहेत. एवढंच बोलतो, माझे 2 शब्द संपवतो. पैसे आमचे आहेत, हे आमच्या गरीबाचे, ते तुम्ही घेतले. आमची थरथराट तुम्हाला लागणार आणि तुम्हाला भोगावं लागणार. आणि आम्ही आपण आपल्या डोळ्याने भगल्याशिवाय आपण मरणार नाही. ह्या लोकांनी जे त्रास दिला आपल्या गरीबाला, तुम्हाला भोगावं लागेल, ह्या भोगावं लागेल. कारण कसं आहे, कुणी कोणत्याही धर्माचा असू द्या, कोणी श्रद्धाचा, पण एक आहे जे सगळ्याचा न्याय करतो, आणि ते हसल्यामुळेच हे जग चलाले. तर मी अशा लोकांच्या नादी लागू नका. काय आहे आपले बी लोक जे म्हणू लागले होते की आपल्या लेकरा बाळाचं करू लागले, पण भारताकर साहेबांने जुबिनाचं केलं परमिशन, सादाभाईचं केलं का? हे त्यांची मुलं आहेत का? हा, भुलेचं केलं, अप्पाचं केलं, देशपालेचं काहीतरी बोलावं ना, बोला भुगेचं केलं 17-18 जण. हा, पण भाई जे खरं असते खरंच होते. मी याची विनंती करतो भारताकर साहेबांना, त्यांनी बोला. सगळेजण त्याचे म्हणून पाठपुरावा करत आहे, आणि हा यश मिळाला तर सगळ्यांचं यश आहे, कोणी एकाचं नाही आणि कोणाचं नाही. आणि मी तुम्हाला यायचं म्हणतो की तुम्ही सगळे अध्यक्ष, तुम्ही सगळे कर्मचारी, संघटनाचे पदाधिकारी, तुमच्याकडे वेळ नसल्यामुळे तुम्ही आम्हाला नियुक्त केली की बाबा तुम्ही हे काम करा. आम्ही खरं म्हणजे तर आम्ही तुमचे सेवक आहोत. तुम्ही आम्हाला या संघटनेचा मान सन्मान दिला, त्याबद्दल मी संघटनेतर्फे सर्व कर्मचाऱ्यांचा आभार व्यक्त करतो. आणि हीच परम विनंती करतो की असंच एकजुटीने राहा. आणि मी सफाई कामगार संघटनेचा सचिव के भारसाकडे बोलतोय आणि जिम्मेदारीने बोलतोय. महापालिकामध्ये जो चाललेला भ्रष्टाचार आहे, आजपर्यंत आम्ही चव्हाट्यावर आणला नाही, पण आताच आमचे संघटनेचे अध्यक्ष नाशर बापू यांच्या मार्फत जे तुम्ही जर बोलतात खुलासा करत, त्यांना जर माहीत नसेल तर मी खुलासा करून सांगतो. मी महापालिकेचा कर्मचारी 1999 पासून काम करीत आहे. 98 पासून सेवानिवृत्त बी झालो. त्याचं कारण एक आहे, जे कर्मचारी सफाई कामगार 9 ते 10 कर्मचारी, त्याच्यातले 4 कर्मचारी वारलेत, ते 2000 पासून काम करतात, ते सेवानिवृत्त, त्यांना कायम करण्यात येत नाही. आणि जे इंजिनियर आहेत, जे अभियंता आहेत, ते 17ला लागले, 13ला लागले, ते कायम बी झाले आणि त्यांना प्रमोशन बी झालं. ते का झालं? महापालिकेला माहित नाही का? हे परमनंट का होत नाहीत? की यांच्याकडे पैसा नाही. हे गरीब सफाई कामगार यांना नालीशिवाय दुसरं काय नाही.
इंजिनियराकडे लाखोनी पैसा आहे, त्यांनी लाखोनी पैसा करून त्यांनी कायम बी झाले आणि त्यांचं प्रमोशन बी झालं. आमच्या सफाई कामगार 9 सफाई कामगार 11 सफाई कामगारापैकी 3 कर्मचारी मेलेत, पण 9 सफाई कामगार 2000 पासून काम करतात, पण ते काम करण्यात आले नाही. त्याचं कारण महापालिकेने आम्हाला खुलासा करून द्यावा. इथं माहित नाही का साहेब, इथून ठराव कसा गेला त्याचा? सफाई कामगाराचा जात नाही आणि इंजिनियरचा ठराव कसा काय जातो? त्याचा का मोठ्या प्रमाणात पैसे देऊन नोकऱ्या मिळवल्यात असं आमचा आरोप आहे, आमचा ठाम आरोप आहे. सफाई कामगार 2000 पासून काम करणारा कायम होत नाही, आणि जो इंजिनियर लागलेला तो 14ला लागलेला तो सफाई इंजिनियर कायम होतो, जो 17ला लागलेला इंजिनियर कायम होतो, त्याला प्रमोशन बी भेटतं 6 वर्षातच. असं का? अगोदर बरेच आंदोलन झाले, पण हा मुद्दा आपण उपस्थित का केला नाही? आम्ही याबद्दल आमच्या प्रश्नाकडे आजपर्यंत गांभीर्याने कोणी घेतलेलं नाही. आमच्यावर आली जर हे कायम करत असतील आणि आम्हाला जरी हे करत असतील तर आम्ही यापुढे बी आम्ही त्याच्यावर आवाज उठवला, पण आमचा कोणी आवाज. मागासवर्गीय आयोगाच्या जे अध्यक्ष आलते त्यांच्याकडे बी हा प्रश्न मी सफाई आयोगाच्या माध्यमातून मी मांडलेला, त्याची होशी आहे माझ्याकडे. त्यांकडून संघटनेमध्ये काही घुसखोरी होते का? काही घुसखोरी म्हणजे कर्मचारी बायका बैकीची काम ते तर उतरत नाहीत, पण ते संघटनेला बदनाम करते की संघटना 10 लाख रुपये मागते म्हणून. ते उलट बदनाम करतात संघटनेला. आणि आम्ही जे आता जे केले ते आम्ही आता नियमानुसार रीतसर सफाई कामगाराचे प्रमोशन केले. आपण गेली पैसे मागितल्याने माहितीचा अधिकार दिला, पण महापालिकेने माहितीचा अधिकारच बी दिला नाही आम्हाला. मी माहितीचा अधिकार मागितलेला आहे, याचिका दाखल केली मी याचिका दाखल नाही केली, कारण की इलेक्शन मध्ये होतो. इलेक्शनचा पिरियड असल्यामुळं 3 महिने त्याच्यामध्ये गेले. त्यांनी फसवणूक त्या पैसे जर मिळवल्या या संदर्भात आपण याचिका दाखल करणार, याचिका दाखल करणार मी. 10 ऑगस्ट रोजी आपण महापालिकेच्या वतीने बेमुदत आंदोलन सुरू केलेलं आहे. तर काय मागणी? आम्ही 1 तारखेला शासनाला एक निवेदन दिला होता आणि आयुक्त साहेबांना एक निवेदन दिला होता की आमच्या शासनाने आमचा वाढीव अनुदान वाढवून द्यावा 10 तारखेच्या आत. आणि आयुक्त साहेबांनी 1 तारखेला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीसाठी आमची पगार करावी, परंतु त्यांनी काहीच आमचं निवेदनवर लक्ष घेतलं नाही. त्यामुळे न्यायालयात आम्हाला आता काम बंद आंदोलन करावं लागलं. आणि आमचं जोपर्यंत वाढीव अनुदान भेटत नाही तोपर्यंत आमचे पगारीचे असंच प्रॉब्लेम चालणार आहे. तर आम्ही शासनाला हे 3 वर्षापासून भांडण करत आहोत की आम्हाला वाढीव अनुदान वाढवून द्या. आणि याच्या अगोदर आम्ही आझाद मैदानावर जाऊन धरणे केले होते, त्यावेळेस आम्हाला एक JR काढण्यात आला होता आणि नगर सचिव सचिन शतपुरे यांनी पत्र दिलेला होता. तो पत्र बी आमच्याकडे आहे आणि त्यांनी त्याचं सांगितलं की आम्ही त्या वाढीव अनुदानासाठी एक गटीत समिती केलेली आहे. ते गटीत समिती 30 दिवसाच्या आत तुमचा अहवाल सादर करेल आणि त्या अनुसार तुमचा आम्ही मान्य करू. पण त्याला 6 महिने झाले, शासन आमच्याकडे बघत नाही. आमच्या पोटाचा आणि आमच्या लेकराचं शिक्षण खराब होत आहे. आमचे सेवानिवृत्त कर्मचारी आजारी होऊन वारत आहे. 4 आमचे सेवानिवृत्त कर्मचारी ट्रीटमेंट झालं नसल्यामुळे ते वारले. आता अशी दिशा आलेली आहे आमची की आता शेतकरी सरकार आम्हाला बी आत्महत्या करावं लागेल काही, कारण 5-5 महिन्यापासून पगार नाही. त्या दुकानदार आम्हाला किराणा देत नाही. शाळामध्ये मुलाची फीस भरल्या नसल्यामुळे आमच्या मुलाला शाळामध्ये देत नाहीत. आमच्या घरी कोणी आजारी असलं तर आम्हाला दवाखाना दाखला करता आमच्याकडे पैसे नाही. पण शासनाला आणि आयुक्त साहेबाला याच्यावर काहीही फरक पडेना. आणि याच्या अगोदर मे महिन्याची GST शासनाने कपात केली होती, ती याच्यामुळे केली होती की NIT वाहनाचं बिल आयुक्त साहेबांनी 15 वित्त आयोगात द्यायचं होतं, परंतु त्याने दिल्या नसल्यामुळे नाईलाजाने शासनाने ती मे महिन्याची GST सुद्धा कपात केली. त्यामुळे अभिजित कुलकर्णी साहेबांनी मी प्रधान सचिव पुढे साहेबाला भेटलो. ते म्हणले की तुमच्या आयुक्तांनी जे 15 आयुक्तामधून बिल देणार नाही असल्यामुळे तुमची ह्या पगारीचे अनुदान आम्ही कपात केलेलं आहे. तर मला असं बोलायचं आयुक्त साहेबाला, तुम्ही 15 आयुक्तामधून ते बिल न दिल्यामुळे आमचे पगाराचं अनुदान कपात करण्यात आलं आहे. आता तुमच्या 15 आयुक्तामध्ये पैसे आहे तर आमचे पगार करा ना. आता तुम्ही आम्हाला आमचे 12 दिवसाचा एक छोटासा बिल आहे 8-6 लाखाचा, ते 6 महिन्यापासून मागतो. हा आयुक्त देत नाही. 35-35 लाख रुपयाचे कॅबिन करू लागणार. कशाला करू लागणार बाबा? आता हे थंड वंद उद्या आहे, चांगलं काम होतंय, तोडून
आता हे याला 10-12 लाख रुपये खर्च करायला लागलो. हे फक्त हे सगळे मनपा निधीतून होऊ लागले. आणि बिहार असा आहे, हायकोर्टचा एक निर्णय झालेला आहे की महापालिकांनी मनपा फंडातून 75% पैसा हा कर्मचाऱ्याला द्यावा. पण इथं असं होत नाही. आणि इथं काय म्हणले तर आताच आपण सांगितलं की जे मागचे जे सांडभोर मॅडम जी होती आयुक्त, त्याच्या अगोदरचे जे आयुक्त होते तेव्हा तुमच्या नियमित पगार होत होत्या, पण ती जेव्हापासून आली त्याच्यानंतरचे जे काही 2-3 आयुक्त आले तेव्हापासूनच असे प्रॉब्लेम चालू झाले, असा आपण आरोप केलेला. काय सांगता? बरोबर. त्याच्या अगोदरचे आता आहे सांगणारे होते ते आमचे वेळेवर पगार करत होते. दर महिन्याला पगार करत होते. आता 5 महिने त्याचा पगार नाही आणि त्याच्या सेवानिवृत्त व्हायची नाही. आणि पहिल्याची प्रथा होती, जे बी आमचा कर्मचारी सेवानिवृत्त झाला त्याला त्याच दिवशी 1 लाख रुपये देऊन त्याची थकीत पगार देत होते. सांडभोर मॅडम सुद्धा देत होते. पण आता कुणाला 1 रुपया देत नाही. आणि उलट आमचा कर्मचारी सेवानिवृत्त झाला तर त्याला आदेशीच 4-5 दिवसानंतर भेटू लागले. हे फार गंभीर गोष्ट आहे. आणि कर्मचाऱ्यांचे आमचे बरेचसे असे कर्मचारी आहेत जे गरीब कर्मचारी आहे, त्यांचं काही प्रमोशन होत नाही, पदोन्नत्या होत नाही. आणि आमच्या कर्मचाऱ्यांचं जे कालबद्दल आहे 10-20-30 ते गरीब लोकांचं होत नाही म्हणले तर नियम दाबितात. अरे बाबा, आणि कोणती गटीत समिती केली, त्या गटीत समिती कुठं बसती, काय नाही. आणि माझ्या समोरची गोष्ट आहे, ज्यावेळेस आमचे स्वच्छता निरीक्षक यांची गटीत समितीची अडचण होती त्यावेळेस कुणी काय केलं आता मला माहित आहे, पण आता मी बोलत नाही. पण अधिकाऱ्यांनी याची थोडीशी दखल घेऊन आमचा प्रॉब्लेम समजावा. नाहीतर आमचं आता नियम सुटलेला आहे, आम्ही कोणत्याही स्थळाला जाऊ शकतो. थँक्यू.